केंद्र व राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जीएसटी दर कपात करून शेतकऱ्यांना उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते। मात्र हाच उत्सव शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे, कारण शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खताचे दर अचानक 150 ते 200 रुपयांनी प्रतिगोणी वाढवण्यात आले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त होत आहे। या निषेधार्थ येवला कृषी उत्पन्न बाजार समिती समोर छावा क्रांतीवीर सेना तसेच शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून जाहीर निषेध नोंदवला। यावेळी मनमाड शिर्डी महामार्ग रोखला। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी खत दरवाढ मागे घ्या, शेतकऱ्यांचा विश्वासघात बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। आज जिल्हाधिकारी कार्यालयात जो जैन समाजातर्फे मोर्चा काढला आहे त्याच्यातली प्रमुख मागणी हीच आहे का जैन समाजाचं जे हॉस्टेल पुण्यामधलं गैर कायद्याने विक्री केलेलं होतं, त्याच्यामध्ये ट्रस्ट मंडळ आणि एक बिल्डर त्याच्यात संबंधित होते। त्यांनी ते हॉस्टेलचं सेल डीड आहे ते रद्द करावं आणि तिथे जे गरीब मुलांसाठी व्यवस्था होती शिक्षणाची, राहण्याची, ती व्यवस्था पूर्ववत लवकरात लवकर सुरू व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे। गोखले बिल्डरने हा व्यवहार रद्द केलेला आहे तरी देखील आपण मोर्चा काढताय, काय हे गोखले बिल्डरने जरी रद्द केला आहे तरी ते अजून फक्त त्यांनी रद्द केला आहे। सरकारचं याच्यामध्ये अजून काही घोषणा नाही। हा विषय कोर्टामध्ये प्रलंबित आहे, अजून कोर्टाचा निर्णय यायचा आहे, हायकोर्टामध्ये केस आहे, त्याचा निर्णय यायचा आहे आणि सरकारने याच्यामध्ये स्पष्ट भूमिका घ्यावी। जरी गोखले बिल्डरने आज माघार घेतली आहे तरी उरलेल्या संबंधित सगळ्यांनी कंप्लीट करून जसं एका दिवसामध्ये याच्यावर गोखले बिल्डरचं नाव लागलं तसं एका दिवसामध्ये परत एच.एन.डी. ट्रस्टचं नाव याच्यामध्ये लागावं ही आमची मागणी आहे। म्हणून आम्ही हा मोर्चा काढून सरकारवर दबाव बनवायचा प्रयत्न करतोय। राज्यभरातून देशभरातून जैन समाजाचं खरं तर पंतप्रधान मोदी यांना पत्रव्यवहार करताय। आपल्या नाशिकमधून काही असा पत्रव्यवहार केला गेला आहे? अजून आपण PM ग्राव्हन्सच्या माध्यमातून खूप सारे पत्र मोदी साहेबांना पाठवलेले आहे आणि राष्ट्रपती महोदयांना पण पाठवलेले आहे। पण आता आमचं मेन पुढचं टार्गेट जे होतं आजच्या मोर्चानंतर 1 तारखेला आमचे जे परम मुनी आहे आचार्य गुप्तीनंदजी गुरुदेव हे उपोषणाला बसणार आहे पुण्याला। ते उपोषणाला बसल्यानंतर आम्ही देशभरात उपोषण सुरू करणार आहे। नाशिकमध्ये नाशिकमध्ये पण साखळी उपोषण आम्ही सुरू करणार आहे।